नमस्कार, शिल्पास किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज आपण मिक्स डाळींपासून सांडग्याची रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी 1 वाटी तूर डाळ घेतली आहे, 1 वाटी मूग डाळ, 1 वाटी इथे आपण सफेद वाटाणे असतात त्याची डाळ घेतलेली आहे, बाजारात सहज मिळते आपल्याला ही। अर्धी वाटी चणा डाळ, 3 चमचे जे साखरेचे चमचे असतात ते आपल्या 3 चमचे घ्यायचेत मसूर डाळ, 2 चमचे उडीद डाळ घ्यायची। मसूर डाळ 3 चमचे घ्यायची आहे आणि उडीद डाळ 2 चमचे घ्यायची आहे, जास्त घेऊ नका नाहीतर सांडगे चिकट होतील। 1 चमचा जिरं घेतले आणि 1 चमचा ओवा घ्यायचा आहे। आता ह्या डाळी आणि जिरं आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे, साधारण रवाळ असं आपल्याला दळून घ्यायचं आहे। 3 चमचे मसूर डाळ घेतली आहे, 2 चमचे उडीद डाळ घेतली आहे आणि 1 चमचा जिरं। आपण हे मिक्सरमधनं पहिल्यांदा फिरून घेऊया आणि नंतर मग बाकीच्या डाळी फिरून घ्यायच्या। हे बघा, हे छान असं पीठ आपलं तयार झालेलं आहे। आता ह्या पिठामध्ये आपल्याला 1 चमचा ओवा, 1/4 हिंग टाकायचे, हळद जास्त घेऊ नका, अर्धा चमचा पुरेसी आहे। लाल तिखट इथे मी 2 चमचे घेतले, तुम्हाला जेवढं तिखट लागतं तेवढं घ्या, पण जास्तही घेऊ नका कारण की भाजीमध्येही आपण लाल तिखट टाकणार आहोत, या हिशोबाने लाल तिखट घ्या। 1 चमचा इथे मी धण्याची पावडर घेतली आहे आणि मिक्स करायचं आहे। खलबत्त्यामध्ये साधारण 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। 2 इंच आलं घेतलं आहे। लसूण आणि आलं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता। थोडीशीच कोथिंबीर घ्यायची आहे, जास्त कोथिंबीर घेऊ नका किंवा नाही घेतली तरीही चालेल। आणि छान आपल्याला कुटून घ्यायचं आहे, मिक्सरमध्येही तुम्ही बारीक केलं तरीही चालेल। हे बघा, छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे। आता ह्या पिठामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीरची आपण चटणी टाकून घेणार आहे। चवीनुसार मीठ, आपण आधी मीठ टाकलेलं नाही आहे। आणि हे मसाले सर्व पिठामध्ये आधी मिक्स करून घ्यायचे आहेत आणि थोडं थोडं पाणी करत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं। जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलसरीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। आपण जशा पोळ्यांसाठी पीठ करतो त्याप्रमाणेच मी मळून घेतलेलं आहे। हे बघा, आता हे पीठ व्यवस्थित मी पसरून घेतलं आहे। आता ह्याला छोटे छोटे आपल्याला होल्स बनवायचे आहेत। हे बघा, आता ह्याला पाण्याचा आपल्याला हबका द्यायचा आहे। साधारण पाव ग्लास असं मी पाण्याचा वापर करणार आहे आणि हे पीठ आपल्याला छान असं तिंबून द्यायचं आहे। साधारण 1 तास मी ह्याला ठेवणार आहे, म्हणजे आपले हे जे पीठ आहे ते एकदम फुलून येईल वरती, कारण की डाळी कच्च्या घेतलेल्या आहेत आपण, म्हणून ही प्रोसिजर करणं गरजेचं आहे। हे बघा, आता मी 1 तासानंतर झाकण काढले। हे बघा, पूर्ण सांडग्याच्या पिठाने आपलं पाणी शोषून घेतलेलं आहे। आता छोटे छोटे सांडगे बनवायचे, जास्त मोठे बनवू नका कारण की पाण्यात टाकल्यानंतर सांडगे फुलतात, म्हणून छोटे छोटे सांडगे पाडायचे। हे बघा, एवढ्या साहित्यापासून एवढे सांडगे तयार झालेले आहेत। आता हे 3 दिवस आपण ह्याला ऊन द्यायचे। हे बघा, आपले सांडगे तयार झालेले 3 दिवस वाळवले आहेत, एकदम छान असे कोरडे असे वाळले गेले। हे बघा, तुम्हाला मी वाजून दाखवते। हे बघा, छान वाळले।
आपण पहिल्या दिवशी वाळत घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, धूळ भरपूर असते उन्हाळ्यामध्ये, म्हणून ह्याला असं मी, हा ब्लाऊजचा पीस आहे, ह्याने असं मी कव्हर केलेलं आणि वाळत घातलेलं आहे। हे मी बरोबर 3 दिवस वाळून घेतलेलं आहे आणि 3 दिवस झाल्यानंतर मी हा कपडा काढून 1 तास डायरेक्ट उन्हामध्ये वाळून घ्यायचं आहे आणि एअरटाईट डब्यामध्ये बंद करून ठेवायचे। अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा। थँक्यू।